असा उद्योग होता आमचा त्यावेळेला. आणि खरं तर या दोघांचं कौतुक आहे की अत्यंत निर्धास्तपणे निर्भयपणाने ते काय गाडीत बसलेले आहेत. आमचा इन्शुरन्स होता ना परत मला असं वाटतं की बऱ्याचदा गाडी खूप जास्त चांगली लागली असेल टेक आपले खूप जास्त होतात. बेस्ट ड्रायव्हर तर मलाच आहे यावर्षी. अवॉर्ड मिळाला. बेस्ट ऍक्टर तर माझा बेस्ट ड्रायव्हर मला आहे. टायटल पण चेंज करायला टिकला मिलिंद सर नक्कीच तुमची क्रेज आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा वेड्यांची जत्रा असेल. हे विनोदी सिनेमा आणि एक ट्विन सिनेमा असतात बऱ्याचदा बघायला भेटतात लोकांना. गोल्ड सिनेमा आपण म्हणू शकतो आपण असं. तुम्ही वैयक्तिक दिग्दर्शक म्हणून धाडस केलं असं वाटतंय तुम्हाला? हो नक्कीच, कारण माझ्या करिअरचं श्री गणेश होणार आहे. कारण ज्या पद्धतीचे मी सिनेमे केले यापूर्वी की एक रस्टिक कॉमेडी होता एड्यांची जत्रा, अडल्ट कॉमेडी होता टकाटक, आणि हा कम्प्लीट फॅमिली फिल्म आणि त्यातही नवीन जॉनर मराठीमध्ये आणतोय रोड मूवीचा. सो शिकण्यासारखं मलाही खूप होतं यार. यापूर्वी कधी केलं नव्हतं, रोड मूवी कधीच केली नाही. तेव्हा ती कशी शूट करायची मला काही एक्सपिरियन्स नाही. पहिल्या दिवशी कळालं आम्ही कोकणात तो मालवणमध्ये, आणि सगळ्यात मोठं शिवधनुष्य आम्ही पेललं पहिल्याच दिवशी, कारण ठरलं की पहिल्या दिवशी आपण क्लायमॅक्स शूट करू. जनरली माझी प्रोसेस अशी असते की मी असेंडिंग ऑर्डरमध्ये शूट करतो. पहिल्या दिवशी थोडं लाईट काम ठेवतो, पहिले 2-3 सीन स्क्रिप्ट प्रमाणे, आणि मग शेवटाकडे जात असतो. इथे शेवट पहिले शूट केलं. हा, आणि पहिले जर 3-4 शॉट घेतले तिथेच आम्हाला कळालं की काहीतरी चुकतंय. मला कळालं की रोड ट्रिप अशी शूट करायची नसते बेसिकली. मग नंतर काय केलं पाहिजे, नंतर हळूहळू एक दोन दिवसांनी आम्हाला कळालं सगळ्यांना. मला, माझा DOP झाला, माझा असोसिएट झाला, यांना देखील कळालं की आता आपण हे ना अवॉइड करू. मग नंतर हे पण एवढे ट्यून आणि सिंक झालेले की एक बरोबर नाही झाला. मग कसं असतं की माझं काहीच कंट्रोल नसतो. मला लिहिताना मजा आली रोड ट्रिप की मस्त लिहूया आपण, की एका गाडीमध्ये लोक प्रवास करतात वगैरे, लिखाण करताना मजा आली. पण ज्यावेळी एक्झिक्युट करताना मला कळालं की कॅमेरा यांच्या गाडीमध्ये असतो, मी तिसऱ्या गाडीमध्ये असतो, माझ्या हातात शोगन असते आणि ती वायरलेस असते. माझ्याकडे फक्त एक वॉकी टॉकी यांच्या गाडीमध्ये, आणि फक्त मी वॉकी टॉकीहून त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. माझ्या हातामध्ये त्या व्यतिरिक्त काहीच नसतं. सो हळूहळू यांनी पण ते अडॅप्ट केलं की यांना कळायचं काय नाही, हा टेक बरोबर नाही. आज बोलायचं की सर आम्ही कंटिन्यू मी त्यांना मी दिसत नाही, पण मी इकडून असं करायचं. मग ते सेकंड टेक करायचे. मग सेकंड टेक मध्ये कळायचं की याच्यापेक्षा अजून बेटर थर्ड टेक मध्ये होऊ शकतं. बट तिसरा टेक करायची, मग गाडी फिरून यायची, मग पुन्हा मी त्याला हेडफोन लावून मी चेक करायचो कुठला ओके, तिन्ही नाही ओके, पुन्हा करू. सो एवढी टीडीएस ती प्रोसेस होती आणि खूप डिफिकल्ट ऍक्च्युअली रोड मूवी शूट करणं. म्हणजे मी तर त्या ती जिंदगी ना मिलेगी तर मला दुबाराची जी डिरेक्टर आहे जोया अख्तर, मी सॅल्यूट करेल तिला. काय लेवलला तरी शूट केली. ठीक आहे, त्यांच्याकडे बजेट असतं, पण एक्झिक्यूट करणं, पेशन्स आणि एक्झिक्यूट करणं खूप डिफिकल्ट असतं. आणि आम्ही तर आणखी कॉम्पॅक्ट साईज मध्ये शूट करत होतो. तिथे तरी ओपन कार होता, इथे कॉम्पॅक्ट क्लोज कार आहे. हा, क्लोज कार आहे. सो आम्ही क्रू पण असंच निवडलेला. आमचा जो साऊंड रेकॉर्डिस्ट होता तो या हेडचा आहे. सो तो मागे डिक्कीत तो झोपून बिचारा त्यांनी साऊंड रेकॉर्ड केलं. लिटरली त्यांनी अख्खा सिनेमा त्यांनी बॅक साईडला, म्हणजे यांच्या हिच्या बॅक सीट मागे त्यांनी झोपून त्यांनी साऊंड रेकॉर्ड केलं. म्हणजे किती जिकरायचं. तू पण आम्हाला सांगायचं की हा पंच आयलंड बेस्ट पार्ट काय ना, तो माझ्यासोबत बऱ्याच वर्षांपासून काम करतो. म्हणजे पहिली फिल्म, त्याची 4वी-5वी फिल्म. त्याला ना स्क्रिप्ट देत असतो, तो स्क्रिप्ट मध्ये बात करतो, आणि कधी मला एक गाणं सांगतो, सर या पे ना मी जाऊन येतो, हे नाही असते. हा, चला छोड़ ना, वो मैंने बोला उसको. सो ते एवढे क्युरियस असतात ते की ये लाईन नाही लिहा, तुम्हाला सांगायचं आहे, ही इथे लाईन नाही घेतली, तिथे लाईन नाही घेतली. ते इम्प्रोव्हाइज केला, आणि इम्प्रोव्हाइज खूप करा.